हे पहा आज मी सर्व युवतीचा कार्यक्रम उरकून येता येता देवदेठणमध्ये आमचे गुरुवर्य श्री परमेश्वर महाराज यांनी एक गुरुकुल एक संस्था चालू केली पहा. तर त्या संस्थेला खास पाहण्यासाठी आज आम्ही इथं मांडगेभाऊ साहेबांना आम्ही इथं आज आलो आहे पहा. तर खरोखर अशी प्रशस्त असं बघा हे संस्थेचं बांधकाम आहे आणि इथं 200 मुलांची व्यवस्था आहे पहा. म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक शिक्षण आणि शाळेसाठी त्यांचे हायस्कूल 12वीपर्यंत हे असं संपूर्ण व्यवस्था आहे. आणि हे आमचे महाराज स्वतःच याचं नियंत्रण करतात. आणि हे घरकुल आता गुरुकुल ह्या वर्षीपासून चालू झाले पहा. आणि जूनपासून ते पूर्ण प्रमाणात चालू होईल. आणि एक अल्पदरात गरिबांसाठी म्हणजे थोडक्या याच्यामध्ये आपली मुलं कशी आध्यात्मिक बनून शिक्षण घेतील या उद्देशाने त्यांचा हा उपक्रम आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेतो. महाराज माझा सन्मान करायचे म्हणतात पहा. खरोखर किती प्रेम आहे. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुलिंबराज महाराज की जय. आणि आंबेपर्यंत श्रद्धांना देव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुलिंबराज महाराज की जय. हे बघा हे मानगे महाराज आहेत येवतीचे. तर हे पण खास म्हणजे हे निंबालाल महाराजच्या पालखीमध्ये यांचं बरेच सहकार्य असतं पहा. आणि श्री परमेश्वर महाराज यांनी बघा त्यांचा सन्मान केला आहे छोटासा. धन्यवाद. रामकृष्ण आहे. हा येते. हे बघा हे असं बघा संस्थेचं बांधकाम आहे बघा. याचं सुंदर असं सगळं बांधकाम आहे. फक्त अजून कलर फक्त राहिलं आहे. पण तरी ते कलर समजा काम चालू आहे. पण हे बघा सुंदर असं बांधकाम आहे बघा संपूर्ण हे. तर महाराज आपल्याला आता ह्या संस्थेबद्दल थोडी माहिती द्या महाराज. तर हे आपलं संस्थेचं म्हणजे कसं नियोजन आहे काय आहे तसं म्हणजे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. श्री सद्गुरू निंबराज महाराज यांच्या नावानं हे गुरुकुल आपण या देवदेठणमध्ये स्थापन केलेलं आहे. तर गुरुकुल स्थापन करण्याचा हेतू असा आहे की परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार लागावेत आणि 5वी ते 10वी आणि इथपर्यंत जे शिक्षण आहे ते इथं वसतिगृहासारखं इथं निवासी व्यवस्था आणि सांप्रदायिक जे शिक्षण असतं ते हरिपाठ भजन आणि पखवाज टाळ ह्या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात. आणि इथं शिकवण्याकरता आळंदीवरनं शिक्षक लोक येतात. आणि या ठिकाणी बाकी विद्याधाम प्रशाला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर शाळा आहे तिची शाखा या ठिकाणी आमच्या देवदैठणमध्ये आहेत. आणि त्या शाखेलासुद्धा निमराज महाराजांच्याच या ठिकाणी निमराज महाराजांची आमची जागा होती देवस्थानची. ती जागा आम्ही त्या शाळेला दिल्यामुळं आमच्या गुरुकुलातले विद्यार्थी शाळेमध्ये ॲडमिशन घेताना कसली कोणाला अडचण नाही. कारण निमराज महाराज देवस्थानचीच जागा त्या शाळेसाठी आम्ही कुठलाही मोबदला न घेता शाळेला दिलेली आहे. त्यामुळं तो एक आपल्या याच्यामध्ये जमेचा पॉईंट आहे. म्हणून बाहेरचे विद्यार्थी जरी आले तर तिथं ॲडमिशन घ्यायला कसली अडचण नाही. आमचं सगळं ते संस्था किंवा ते आमचं त्याबरोबर असं बोलणं झालेलं आहे. किती विद्यार्थी आले तरी आपण तिथे त्यांचं ॲडमिशन घेऊ शकतो. आणि शिक्षण उत्तम आहे. विद्याधाम शाळेचं शिक्षण शाळेचं विद्याधाम म्हणजे प्रख्यात शाळा आहे तालुक्यात. प्रख्यात आहे विद्याधाम. त्यामुळे विद्याधामसाठी शूर्ण सुद्धा नंबर लावायला लोक डोनेशन देतात. पण त्या शाळेची शाखा आहे त्यामुळे इथं शाळा पण शिक्षण पण उत्तम आहे. शालेय शिक्षण आणि दुसरी गोष्ट संस्था पण अगदी स्वतः महाराजाच चालवणार असतं. त्यामुळे इथं स्थायिक असल्यामुळे तिथं काही अडचण नाही. मुलांची संपूर्ण सोय सगळं म्हणजे हरिपाठ हे ते महाराजांनी सांगितले सगळी व्यवस्था इथे त्यांची सकाळ संध्याकाळी केली जाईल. जेवणाची राहण्याची सुद्धा इथे सगळी व्यवस्था आहे मुलांची बघा. तर खरोखर म्हणजे अशा निसर्गरम्य वातावरणात असं आहे गुरुकुल सारखं बघा हे असं म्हणजे नियोजन आहे. तर दुसरी गोष्ट पर आपल्याला मुलं ज्या टायमाला आपण इथं हे करतो प्रवेश घेतो तर इथं म्हणजे थोडक्यात म्हणजे ते सांगा ना काय खर्च म्हणजे कसं काय असं तसं ते. ह्या वर्षी आपण मुलं ठेवले तर ह्या वर्षी वार्षिक राहणं आणि खाणं म्हणजे 1 टाईम नाश्ता 2 टाईम जेवण राहणं बाकी सगळं याचं निवासी राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च वार्षिक ह्या वर्षीचा 21,000 रुपये होता. म्हणजे प्रति विद्यार्थी 21,000 रुपये झाला.
आणि तसं आपण जर बाहेर पाहिलं तर 21,000 म्हणजे खानावळ जरी लावली तरी 21,000 वर्षाचं काय नाही अहो, महिन्याचा 2,000 1,500 रुपये फक्त. आता इथं सगळं ते करून घ्यावं लागतं खूप, परंतु आपण गोरगरिबांसाठी आपण त्या ठिकाणी कमी दरात. कमी याच्यात ठेवलेले. पुढच्या वर्षी काय असेल ते आपण तुम्हाला सांगूया. सांगा तर फार एकदम माफक दरामध्ये इथं बघा, इथं म्हणजे व्यवस्था आहे पा. तर यांनी सर्व म्हणजे आपल्या ज्यांना माहिती होईल त्यांनी इथं यांनी चौकशी करून मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या मुलांची बघा इथं अगदी म्हणजे काही चिंता न लागता इथं अगदी व्यवस्था पूर्ण अशी होणारी आहे बघा पूर्ण वर्षासाठी. तर हे महाराजांनी आपल्याला चांगली माहिती दिली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आमचे मानगे तर हा आमच्यावर सगळ्यावर म्हणजे प्रेम करणारे आणि येवतीकर नागरिक आहे. हा येवतीचे नागरिक बघा हे मानगे आहेत बघा. आणि यांचं आमच्या पालखीसाठी भरपूर असं सहकार्य असतं. आणि ते पण महाराजांचे म्हणजे जवळचे स्नेही आहेत म्हणजे मित्र आहेत. तर हे म्हणजे आज कोणतीही गोष्ट म्हणजे ते असं कोणत्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला ते असे कायम पुढे अग्रेसर असतात. तर ह्याबद्दल बाबा महाराजांचं तुमचं म्हणजे कसं काय तुमचं मत आहे याच्याबद्दल? महाराजांनी बेस्ट ही चांगली व्यवस्था केलेली आहे. हां ही सगळ्या मुलांना गोरगरिबांना चांगल्यासाठी 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 शिक्षण आहे. आणि मुलांचं शिक्षण पण होईल. शिक्षण भारी होईल. दोन्ही शाळा आहेत दोन्ही नाही काही म्हणजे म्हणजे आपलं हे आध्यात्मिक पण आहे आणि शालेय शिक्षण आहे. त्यामुळे दोन्ही मार्ग चांगले आहे. आणि महाराजांचा उद्देश आहे की बाबा मुलं चांगली काढावी आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान यावं आणि शालेय शिक्षण व्हावं. त्याच दृष्टीने म्हणजे 12वी पर्यंत काळजीच नाही मुलांना असं म्हणजे इथं नियोजन आहे पहा. महाराज पूर्णपणे लक्ष देतात. कारण महाराजांचा आमचा पण एक 5-6 वर्षापासून चांगला अनुभव आहे. महाराजांचं संपूर्ण म्हणजे आम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि संपूर्ण महाराज जवळचे जेवढे 10-5 गावं आहेत ते संपूर्ण म्हणजे महाराजांना ओळखणारे सगळे महाराजांचे जीव लगेच सगळे. आणि येवती म्हणजे महाराजांचे एकदम म्हणजे त्यांचं माहेर घरच म्हणजे सगळे असे हक्काची माणसं आहेत. तर उलट इथं मी सांगतो इथं बाहेरच्या लोकांचा नंबर लागतोय का नाही ही एक आशंका वाटते. कारण एवढी सगळी त्यांची सगळे म्हणतात आमची म्हणजे काय आता ते एक म्हणजे कसोटीची ते एक म्हणजे जून पासून महाराजांच्यावरची जेवढ्यांची हे त्यांना ती अडचणच नाही ना. अडचण नाही ना. पण प्रत्येक म्हणून माझं पाहिजे मग इथं समजा स्टॉक जर भरला तर बाकीचे लोक नाराज होणार आहेत ना की नाही भाऊ आमची पाहिजे. कारण 4-10 गावामध्ये सगळीच म्हणणार आहेत ना आमचे टाका आमचे टाका असं होणारच आहे ना. भाविक लोक बरेचसे येणार आहे. बरेचसे ना जून पासून हे फुल होणार आहे. जून पासून फुल होणार आहे. तर खरोखर म्हणजे आणि आता बघू आता बाहेर रामाचा नंबर लागला 4 डोंबराचा चांगली गोष्ट आहे. पण ते लवकर प्रयत्न चालू केले पाहिजे. कारण जूनच्या आधीच म्हणजे मे मध्येच हे काम चालू झालं पाहिजे त्या दृष्टीने. तर बघा खरोखर बघा निसर्गरम्य वातावरणात शेजारी बघा नगर पण हायवे रोड आहे 1.5 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर. आणि बघा इथं संपूर्ण अगदी गाव आहे 1 किलोमीटरवर देवदैठण गाव आहे पहा. असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हे संस्था आहे पहा. हे अगदी 2 मजली संस्था आहे. मुलांना अगदी प्रशस्त जागा खोल्याची व्यवस्था आहे. सगळं टाळ पेटी पखवाद वाजवण्यासाठी शिक्षण आहे. आणि खोल्या पण प्रशस्त आहेत. 700 फूट रोड पासून रोड पासून 700 फूट. तेच म्हणलं अर्धा किलोमीटर म्हणलं ना. आणि 2 किलोमीटर आपलं पुणानगर हायवे 2 किलोमीटर. आणि 1 किलोमीटर आपलं देवदैठण म्हणजे शाळा. तर इथं पहा असं सुंदर असं प्रशस्त बघा इथं ही जागा आहे पहा. इकडं साईडला बघा इथं बाथरूम वगैरे सगळे ही बाथरूम वगैरेची मुलांची सोय आहे बघा. सगळे प्रशस्त असं बाथरूम आहे बघा. इकडं हे आंघोळीसाठी मुलांसाठी सगळं असं नियोजन आहे बघा. इथं खरोखर म्हणजे 1 नंबरचं हे संस्थेचं काम आहे पहा. आणि इथं म्हणजे खरंच आपल्या पाल्यांना इथं म्हणजे शिक्षणासाठी इथं बघा किती सुंदर असं बघा मुलांसाठी हॉल बांधलेत बघा. इथं असे प्रशस्त असे हॉल आहेत म्हणजे काही अडचण नाही. आणि सध्या आता इथं विद्यार्थीच इथं भरती चालू आहे. म्हणजे जूनपासून इथं आता सध्या चालू आहे काही पण जूनपासून पूर्ण प्रमाणात चालू होणार आहे. आणि इथं म्हणजे शिक्षण म्हणजे दोन्ही प्रकारचं मिळणार आहे. म्हणजे आध्यात्मिक पण आणि आपलं शालेय शिक्षण अशी दोन्ही शिक्षणाची इथं व्यवस्था आहे. तर गावामध्ये 12वी पर्यंत विद्याधाम प्रशालेची संस्था आहे. आणि त्याला हे जॉईंट आहे. त्यामुळे इथं मुलांची राहण्याची सोय खाण्याची सोय सगळी सोय इथं. आणि दुसरी गोष्ट आणि इथून राहण्याचं आणि मग शाळेला जायचं त्यांची सगळी व्यवस्था आहे बघा. किती प्रशस्त असे हॉल आहेत बघा. हे म्हणजे शिक्षणासाठी म्हणजे मुलांना पेटी तबला हे त्या सगळं
मग इथं निवंत वातावरणात इथं करता येतं. तुम्ही बाहेर लांबून घ्या. हा घेऊ ना.